नमस्कार, मी दिलीप गायकवाड। काल टी व्हीवरच्या सर्व चॅनलवर आपल्या मोहोळ शहराची शान, आपला अभिमान असणारा पैलवान की जो महाराष्ट्र केसरीसारखं मानाचं पदक जिंकून या मोहोळ शहराची मान सिकंदर शेख यांनी उंचावली। त्या सिकंदर शेखला पंजाबमध्ये शस्त्र तस्करीच्या आरोपाखाली आणि राजस्थानमधल्या एका गुंड टोळीच्या संपर्कात असल्याच्या कारणावरून अटक केल्याची बातमी समजली। खरं तर या बातमीवर माझा अजिबात विश्वास नाही, कारण अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून सिकंदर शेख या एवढा नावाजलेला नामांकित मल्ल होऊ शकला आणि असा गरिबीतून वर गेलेला व्यक्ती अशा तस्करीसारख्या भानगडीत पडेल असं वाटत नाही, कारण त्याला कुस्तीनं भरपूर दिलेला आहे। त्याची सर्व आर्थिक संकट केवळ कुस्तीच्या जोरावरती निवारण झालेली असताना पैशासाठी सिकंदर शेख असं काही करेल असं वाटत नाही। ही बातमी ऐकून धक्का बसला, परंतु यात सत्य असेल तर गोष्ट वेगळी। परंतु सिकंदर शेख हा उत्तर भारतामध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागामधला अपराजित पैलवान आहे। त्याच्या तोडीचा पैलवान उत्तर भारतामध्ये अजून तरी तयार झालेला नाही। अनेक वेळा कुस्तीच्या मैदानामध्ये उत्तर भारतात खेळत असताना सिकंदरवर अन्याय करण्याचा प्रसंग झाला। काही उत्तर भारतातले पैलवान त्याला धमकी देताना काही वेळेला आपण पाहिलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये संशय निर्माण होण्याला जागा आहे की हा महाराष्ट्रातून आलेला हा पैलवान आपल्या उत्तर भारतामधील पैलवानांना अद्यापपर्यंत जिंकून दिलं नाही। त्यांची मान वर काढू न देण्याचं काम सिकंदर पैलवानसारख्या मल्लांनी केलेलं असल्याने त्याला या प्रकरणामध्ये षडयंत्र रचून अडकवण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं महाराष्ट्र सरकारला, गृह खात्याला माझी नम्र विनंती आहे की महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणात लक्ष घालून पंजाब सरकारकडून याची माहिती घेऊन सिकंदर शेखवर या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, याची भूमिका महाराष्ट्र सरकारनं घ्यावी। की मोहोळ शहरातल्या तमाम नागरिकांच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करतो की सिकंदर शेखवर अन्याय होणार नाही। सिकंदर शेखवरचा अन्याय हा संपूर्ण मोहोळ शहरातल्या जनतेवरचा अन्याय असेल, एवढीच माझी भावना आहे। महाराष्ट्र सरकारनं पुन्हा या प्रकरणामध्ये लक्ष घालून सिकंदर शेखवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी। नमस्कार।